नमस्कार मंडळी, आज आपण रोजच्या जेवणाची साधी सोपी अशी थाळी तयार करणार आहोत। त्यासाठी बघा, आता आपण 1 वाटी भरून तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ इथे मी जुना हा वापरलेला आहे। तर आता आपल्याला तांदूळ यामध्ये पाणी टाकून छान असा हाताने चोळून धुवून घ्यायचा आहे। बऱ्याचदा याला केमिकल पावडरही लावलेले असतात, तर अशा प्रकारे हा छान चोळून आपल्याला धुवून घ्यायचा आहे। तर बघा किती असं मळकट पाणी आलेलं आहे। हे आता मी पूर्ण यातलं काढून परत 2 पाण्यानेही धुवून आणणार आहे। तर आता आपण हे तांदूळ तर धुवून घेणारच आहोत आणि नंतर मग पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवणार आहोत। तर बघा, कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। इथे मी 1 वाटी तांदूळासाठी 2.25 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण तांदूळ हा जुना असल्यामुळे तुमचा तांदूळ जरी नवीनही असेल तरी 1 वाटीला तांदूळाला आपल्याला 2 वाट्या पाणी टाकायचं आहे। तर बघा, आता यामध्ये पोहे खाण्याचे 1 चमचा भरून मी तेल टाकलेलं आहे। भातामध्ये तेल थोडं जास्त टाकल्यामुळे भात शिजतोही चांगला आणि त्याची चव पण खूप छान लागते। आणि 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे पोहे खाण्याचे। त्यानंतर पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये धुतलेले तांदूळसुद्धा घालून घेतलेले आहेत। आता ज्या मुलींचे नवीन लग्न झालेले आहेत त्यांना ही थाळी फारच उपयोगी पडणार आहे। तर आता आपण तांदूळ टाकल्यानंतर एकदा छान असं हे पूर्ण तांदूळ ढवळून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत, म्हणजे मऊसूद असा आपला हा भात शिजला जातो। आता कुकर होईपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया। इथे फ्लॉवर बघा, आधी तोडून आणि स्वच्छ धुवूनसुद्धा मी घेतलेली आहे। तर आता ही आपण बाजूला ठेवणार आहोत आणि या भाजीच्या वाटणाची जी तयारी आहे ती सुद्धा करून घेणार आहोत। तर हा खुलकट तवा असल्यामुळे मी हे वाटणाचं जे साहित्य आहे ते तव्यावरच भाजून घेणार आहे। तर आता यामध्ये सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे। तर आता बघा, यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता खोबरं तेलकट असल्यामुळे आपण यावर एखाद्या वेळी तेल नाही टाकलं तरीही चालेल, पण तेलामुळे ते लगेचच भाजलं जातं। आता माझा कॅमेरा बंद असल्यामुळे तुम्हाला दिसलं नाही। इथे मी धने टाकून घेतलेले आहेत आणि जिरंसुद्धा टाकून घेतलेलं आहे। ते पोहे खाण्याचे 1 चमचा एवढंच होतं। तर बघा, आता हे यामध्ये पांढरे तीळसुद्धा टाकून घेतलेले आहेत। आता ते सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आणि छान हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे। आता भाजलेलं पूर्ण साहित्य आपण एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घेणार आहोत आणि नंतर मग यामध्ये लसूण आलंसुद्धा आपल्याला टाकायचं आहे। तर बघा, लसूण आलं आणि कोथिंबीर आपण इथे टाकणार आहोत आणि नंतर मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला छान हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे आपण कांदा टोमॅटो अजिबातही वापरलेला नाही। तर बघा, हे वाटणसुद्धा आपण छान थोडं थोडं पाणी, एकदमच पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं करत यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। यामुळे वाटण छान बारीक होतं। एकदमच जर का तुम्ही सुरुवातीला पाणी टाकलं तर वाटण चांगल्या प्रकारे बारीक केल्या जात नाही। आता आपण भाजीसाठी एका भांड्यामध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण आपल्याला घालायचं आहे आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। तुम्ही अशा प्रकारे नियोजन करून जर स्वयंपाक केला तर लगेचच तुमचा हा स्वयंपाक रोजचा हा तयार होतो। आता रोज तर आपण फार अशा चमचमीत भाज्या तर करतच नाही, साध्या सोप्या भाज्या, पण त्या जरी का तुम्ही थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या तरीही खूप छान चवीला लागतात। आता यामध्ये हळद टाकून घेतली, चवीप्रमाणे लाल तिखट, पाऊण चमचा कांदा लसूण मसाला, तसंच इथे 1 चमचा गरम मसाला मी टाकून घेतलेला आहे आणि आता आपण पूर्ण हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, आता वाटणालाही आपल्या तेल हळूहळू सुटायला सुरुवात झालेली आहे। तरी देखील आपल्याला कोरडे मसाले टाकल्यामुळे वाटण अजूनही परतून घ्यायचं आहे। तर वाटण आपल्याला छान तेल सुटल्यानंतरच हे म्हणजे भाजी यामध्ये फ्लॉवर टाकायची आहे आणि मी जे धणे टाकलेले होते त्यामध्ये फुटाण्यांची डाळसुद्धा होती। तर बघा, यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथीसुद्धा टाकून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला छान हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वाटणाला तेल सुटल्यानंतरच इथे फ्लॉवर आपल्याला टाकायची आहे। गॅसची आच आपल्याला कमी करून घ्यायची आहे आणि वाटण हे छान परतून घ्यायचं आहे 5 मिनिटापर्यंत। त्यानंतर आपण यामध्ये धुवून घेतलेली स्वच्छ फ्लॉवर टाकणार आहोत। तर आता इथे चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचं आहे, म्हणजे तुम्ही एकदा असं साहित्य टाकून घेतलं तर नेहमी नेहमी तुम्हाला याला हलवून घ्यायची गरज पडणार नाही। तर आता सर्व साहित्य तर टाकून झालेलं आहे माझं। आता छान चमच्याने पूर्ण ही भाजी आपल्याला तळापासून
हलवून घ्यायची आहे. म्हणजे पूर्ण जे वाटण आहे ते फ्लॉवरला सगळीकडे एकसारखं असं लागलं जाईल. आणि नंतर मग आपण यामध्ये कोमट केलेलं पाणी घालणार आहोत. आता थंडीचे दिवस असल्यामुळे थोडं गरम करून घेतलं तरीही चालेल. त्यामुळे भाजी शिजतेही लवकर आणि चवीलाही भाजी छान लागते. तर बघा आता वाटण छान असं मी सगळीकडून हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला मध्ये जे गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे. ही भाजी तुम्ही अशी भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबरही खाऊ शकता. तर बघा आता ही परतून सगळीकडे माझी झालेली आहे. तर मी असा हा भाजीमध्ये केव्हाही टाकण्यासाठी मी असं एक प्याल्याचं प्रमाण केलेलं आहे. यामुळे भाजीला म्हणजे जे आपण पाणी टाकतो तर एक अंदाज व्यवस्थित येतो. म्हणजे रोजची जी भाजी तुम्हाला करायची आहे मध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे एक असं अंदाज येतो तुम्हाला, जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगत आहे. तर आता इथे पाणी थोडं मला कमी वाटत असल्यामुळे मी यामध्ये परत थोडं पाणी घालून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला रोजच्या भाजीचा अंदाज येतो. एकदमच तुम्ही वेगवेगळ्या पातेल्यामध्ये जर गरम पाणी करून घेतलं आणि ते भाजीमध्ये टाकलं तर तो अंदाज येत नाही मग. तर बघा आता हे पाणी परत एकदा यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता फ्लॉवरची भाजी आपल्याला जास्तही अशी पातळ करायची नाही. त्यामुळे तिला अशी चांगली अशी चव येत नाही. तर जास्तीचं पाणी इथे आपण टाकणार नाही आहोत. आता वरून बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आणि आपल्याला झाकण ठेवून ही भाजी छान 7 ते 8 मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. असं केल्यामुळे भाजीवर तवंगसुद्धा छान येतो आणि भाजी शिजतेही देखील खूप छान. आता तुम्ही मोठ्या आचेवर जर ही भाजी शिजवली तर यामध्ये आपण जे पाणी टाकलेलं आहे ते पाणी आटून जाईल आणि भाजी ही लवकर शिजणार नाही. तर आता भाजी बघा, इथे यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे. आता इथे भाजी शिजेपर्यंत आपण मेथीची भाजी करून घेणार आहोत. तर बघा ही मी आधी जुडी तोडून घेतलेली आहे, धुवून आणि कटसुद्धा करून घेतलेली आहे, म्हणजे चिरूनसुद्धा मी घेतलेली आहे भाजी. तर आता बघा याखाली पाणी निघत होतं म्हणून एक भांडं ठेवलेलं आहे. आता आपण ही भाजीसुद्धा फोडणी घालणार आहोत. त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तो कांदासुद्धा आपण चिरून घेणार आहोत. अशा प्रकारे पहिला पदार्थ होईपर्यंत आपण दुसऱ्या पदार्थाची तयारी जर करून ठेवली तर अगदी तुमचा हा स्वयंपाक पटकन होतो. तर आता आपण कांदासुद्धा बारीक असा चिरून घेणार आहोत. इथे मी एक मध्यम आकाराचाच कांदा वापरलेला आहे. आणि आता जर तुम्हाला बऱ्याचदा आपले भाज्या ज्या करायचं असतं तर त्यांची चिरायच्या ज्या काही भाज्या असतात त्याही आपण रात्री जर करून ठेवल्या तर फारच लवकर स्वयंपाक होतो. इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या होत्या, त्याही बारीक अशा मी चिरून घेतल्या, म्हणजे कट करून घेतलेल्या होत्या तुकडे असे त्यांचे. आणि 2 हिरव्या मिरच्या त्याही बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. आणि इथे छोटी वाटी भरून शेंगदाणे होते, त्याची मी भरड तयार करून घेतलेली आहे. आता आपली भाजी आपण चेक करून घेऊया. तर इथे बघा भाजी आपली आता शिजलेली आहे आणि भाजीला दाटसरपणा बघा किती छान आलेला आहे. तर अशा प्रकारे ही कोबीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. जेवणात नुसतं तुम्ही भाजी आणि चपाती जरी केली तरीही जेवण रुचकर लागणार आहे. तर गॅस आता बंद करणार आहे आणि झाकण ठेवून घेऊया. तर आता मेथीची भाजीसुद्धा आपण फोडणी घालूया. त्यासाठी मी भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण या भाजीमध्ये लसूण टाकून घेणार आहोत. मोहरी, जिरं या भाजीमध्ये आपण अजिबातही वापरणार नाही आहोत. तसंच मसाला किंवा धनेपूड हे सुद्धा इथे वापरणार नाही आहोत. तर आता इथे बघा यामध्ये मी हिरवी मिरची, कांदा घालून घेतलेला आहे आणि ते सुद्धा छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे बघा कांदा छान रंग बदलेपर्यंत आपल्याला परतायचा आहे. असं केल्यामुळे भाजीला छान चव येते. कांदा या भाजीमध्ये आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचा नाही आहे. तर आता बघा यामध्ये कांद्याचा रंग बदलल्यानंतर मी जी आपण मेथी चिरून घेतलेली होती ती घालून घेणार आहे आणि नंतर मग आपण ही भाजी यामध्ये कूट, मीठ घालून छान अशी परतून घेणार आहोत. आणि मेथीची भाजी ही आपल्याला यावर झाकण ठेवायचं नाही, आपल्याला ही अशीच शिजवून घ्यायची आहे. आणि याला थोडंफार जरी पाणी सुटलं तर ते पाणी आटवून घ्यायचं. तर आता बघा छान असं मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे आधी. आणि केव्हाही आपण पालेभाज्या जेव्हा करतो तेव्हा त्या थोड्या कमी होऊ द्यायच्या आणि त्यानंतर मीठ घालायचं. सुरुवातीला जर मीठ तुम्ही घातलं तर भाजी कमी होते, नंतर वाफ त्यातली पूर्ण निघून गेल्यानंतर आणि मग भाजी ही खारट होऊ शकते. तर त्यासाठी सुरुवातीलाच यामध्ये मीठ कधीच घालायचं नाही. आता यामध्ये इथे आपण जे शेंगदाण्याचं भरड तयार केली होती ती घालून घेतलेली आहे. पोहे खाण्याचे 3 चमचे एवढी मी भरड घातलेली आहे. वाटीने अंदाज लक्षात येत नसल्यामुळे सांगत आहे. आणि त्यानंतर मग चवीप्रमाणे आपण मीठ घातलेलं आहे.
आता हे कूट आणि आपण टाकलेलं मीठ हे सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण अगदी 1 ते 2 मिनटं परतून घेतल्यानंतर ही मेथीची भाजी आपली खाण्यासाठी अगदी तयार म्हणजे होईल. तर आता इथे तुम्ही ज्या हिरव्या मिरच्या आपण वापरलेल्या आहेत, त्या हिरव्या मिरच्याऐवजी ठेचा हिरव्या मिरचीचा किंवा सुक्या लाल मिरच्या देखील इथे वापरू शकता. त्यानेही भाजी खूप छान लागते. तर बघा ही मेथीची भाजी आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. तर मंडळी आपला हा आजचा झटपट असा स्वयंपाक तयार झालेला आहे. चपात्या तर मी आधीच करून घेतलेल्या होत्या, कारण चपातीचा व्हिडिओ मी तुम्हाला बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यामुळे इथे दाखवलेला नाही. तर मंडळी आजची ही थाळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि यातला कुठला पदार्थ आवडला तेही कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा अशाच छान छान रेसिपीसोबत परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.